आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही खुशखबर आहे। राज्यभरातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी महामंडळाची आता घोषणा करण्यात आली आहे आणि राज्यातल्या वृद्ध नागरिकांची संख्या लवकरच एकूण लोकसंख्येच्या 27% जाणार आहे। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारनं वयोश्री योजना सादर केली आहे आणि यामध्ये पेन्शनसारख्या योजनेचाही समावेश आहे। महाराष्ट्र राज्यामधील आजी आजोबांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्यांचं वय खूपच जास्त झालं आहे, जर तुमचं देखील वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर बघा, ज्येष्ठ नागरिकांसाठी आता आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून आली आहे। हो आजी आजोबा, बघा, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि बघा, आता आजी आजोबांसाठी 5 मोठे निर्णय जारी करण्यामध्ये आले आहे। जर तुमचं देखील वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आता सरकारच्या माध्यमातून आली आहे। कारण की बघा, ज्येष्ठांसाठी सरकारने आनंदाचे 5 मोठे निर्णय आता घेतले आहे। बघा, मुख्यमंत्री साहेबांनी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा देखील केली असून ज्यांचे वय 60 आहे, 60पेक्षाही वरती गेले आहे, अशांनाच या योजनेचा आता लाभ मिळणार आहे। बघा, ही योजना फक्त गोरगरीब आणि गरजू नागरिकांसाठी, जे की या ठिकाणी पात्र आहे। आता पात्र कोण आहे? ज्यांचं वय 50 आहे अशी अजिबात पात्र नाही। बघा, तुमचं वय 60 वर्ष असायला पाहिजे। 60 वर्ष असलेल्या आजी आजोबांसाठी ही योजना सरकारच्या माध्यमातून चालविण्यामध्ये येत आहे। म्हणजे की बघा, आता या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या आरोग्याविषयी तक्रारी आणि दवाखान्यांचा वाढलेला खर्च लक्षामध्ये घेऊन ही योजना सरकारच्या माध्यमातून सध्या चालविण्यामध्ये येत आहे। गेल्या कित्येक वर्षापासून ज्येष्ठ नागरिक विचार करत होते की आम्हाला देखील पेन्शन मिळावी। आता तसाच काही प्रकार घडला आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आता 5 मोठे निर्णय घेण्यामध्ये आले। ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या आरोग्यविषयक तक्रारी आणि दवाखान्यांच्या वाढलेल्या खर्च लक्षामध्ये घेऊन सरकारने हे आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय सध्या घेण्याचं ठरवलं आहे। वाढत्या वयानुसार शरीराची होणारी झीज आणि त्यामुळे उद्भवणारे आजार लक्षामध्ये घेता अनेक ज्येष्ठांना आर्थिक ओढाढालीला आता सामोरे देखील जावं लागत आहे। याच पार्श्वभूमीवर आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी स्वतः हा प्रस्ताव आता मंजूर करून दिला असून येत्या काही दिवसांमध्ये ज्येष्ठांना सन्मानाने जगावे यासाठी ही विशेष तरतूद करण्यामध्ये आली आहे। म्हणजे की बघा, तुम्हाला आता डायरेक्ट पेन्शन सुरू होणार बघा, आणि त्या पेन्शनसाठी तुम्हाला काय करावं लागणार, कोणते डॉक्युमेंट लागणार, सर्व काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघा, आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। आता या ठिकाणी यादीतील पहिला मोठा आणि दिलासादायक निर्णय सरकारने घेतला आहे। म्हणजे की आता इथून पुढे म्हाताऱ्या व्यक्तीला साधा ताप, सर्दी किंवा खोकला जरी आला तर बघा, आता यासाठी देखील 5 लाख रुपयांपर्यंतचा मोठा कोणताही वैद्यकीय खर्च या ठिकाणी नागरिकावर पडणार। तर या ठिकाणी याचा जो काही खर्च होणार 5 लाख रुपये ते आता सरकारच्या खिशामधून जाणार आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, तुमचा खर्च आता सरकार उचलणार आहे। आता म्हाताऱ्या व्यक्तींना, ज्येष्ठ नागरिकांना उपचारासाठी कोणाकडेही हात पसरण्याची गरज उरणार नाही। विशेष म्हणजे BP आणि शुगर यासारख्या आजारांच्या ज्या महागड्या गोळ्या दरमहा विकत घ्याव्या लागायच्या त्या आता 5 दिवसानंतर सरकारी दवाखान्यामध्ये मोफत मिळणार आहे। बघा, कारण की बघा, ह्या अशाच मोफत मिळणार नाही, तुम्हाला एक काम त्यासाठी करावं लागणार, तुम्हाला काही डॉक्युमेंट गोळा करावे लागणार, तेव्हा अशा ठिकाणी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार। तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागणार, तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, सर्व काही आपण 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया। बघा, आधार कार्डवर ज्यांचे वय 60 वर्ष पूर्ण आहे अशा राज्यातील सुमारे 93 लाखांपेक्षाही जास्त ज्येष्ठांसाठी येत्या 15 दिवसानंतर या योजनेचा प्रत्यक्ष लाभ घेता येईल। कारण की बघा, असे सरकारने अधिकृतरित्या स्पष्ट केलं आहे। मात्र राज्यातील एकूण ज्येष्ठांपैकी सुमारे 50 लाख लोकांना या लाभापासून मुकावे लागणार आहे। कारण की त्यामागे पण एक कारण आहे,
सरकारने काही तांत्रिक अटी आणि एक गुपित या ठिकाणी ठेवलं आहे. या अटींमध्ये बसणाऱ्या लाभार्थ्यांचीच निवड केली जाणार असून काही जणांना हा लाभ मिळणार नाही अशी देखील शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे. तर मग कोण पात्र राहणार आहे आणि कोण अपात्र राहणार आहे हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे. बघा, आता या ठिकाणी ही कोणती योजना आहे याची उत्सुकता सर्वांनाच या ठिकाणी लागली आहे. या योजनेतून वगळल्या जाणाऱ्या 50 लाख नागरिकांची कारणे आणि मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेले इतर मोठे निर्णय जाणून घेणे प्रत्येक कुटुंबासाठी आता महत्त्वाचे आहे. कारण हा निर्णय केवळ आरोग्यापुरताच मर्यादित नसून तो पेन्शनच्या बाबतीतही एक मोठी क्रांतिकारी निर्णय आहे. सरकारने या संदर्भात नवीन नियमावली तयार केली असून जे नागरिक या निकषामध्ये बसत आहेत त्यांनाच येत्या काही दिवसामध्ये या निर्णयाचा मोठा फायदा घेता येणार आहे. ज्यामुळे समाजात मोठी उत्सुकता सध्या निर्माण झाल्याची आपल्याला बघायला मिळत आहे. बघा, म्हाताऱ्या व्यक्तींना असं वाटत होतं की आम्हाला पेन्शन सुरू व्हावी. आता तसाच प्रकार घडला आहे. परंतु तुम्हाला एक काम करायचं आहे, तेव्हा तुम्हाला या ठिकाणी दर महिन्याला ही पेन्शन मिळणार आहे. बघा, दुसरा महत्त्वाचा आणि आनंदाचा निर्णय म्हणजे की बघा, ज्येष्ठ नागरिकांच्या हातातील खर्चासाठी सरकारने पेन्शन देण्याची देखील आता मागणी अधिकृतरित्या मान्य करून घेतली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्येष्ठ नागरिक या पेन्शनसाठी सातत्याने पाठपुरावा करत होते. या मागणीवर स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या माध्यमातून आता शिक्कामोर्तब करण्यामध्ये आला आहे. येत्या 15 दिवसानंतर बघा, आता उतरवड्यातील खर्चाची मोठी चिंता आणि बघा कायमचीच तुमची मिटणार आहे. बघा, तुम्हाला आता खर्च करण्याची गरज पडणार नाही 15 दिवसानंतर. कारण की बघा, तुम्ही हा फॉर्म भरल्यानंतर तुमची कायमची चिंता आता मिटणार आहे. तुम्हाला एक डॉक्युमेंट सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे, जे घेतल्यावर आता तुम्हाला 5 लाख रुपयांपर्यंत तुम्हाला बघा खर्च करण्याची गरज नाही. तुम्हाला या ठिकाणी तुमचं कोणतंही ऑपरेशन असो किंवा कोणताही खर्च असो बघा या पत्राच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. या 4,500 रुपये पेन्शनच्या घोषणेमुळे देखील राज्यातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आतापर्यंत या पेन्शनबाबत ज्या काही शंका येत होत्या त्या आता सर्वांना आता पूर्णविराम भेटला आहे. याच व्यतिरिक्त अजून 3 मोठे आणि महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यामध्ये आले आहे, जे तुम्हाला दैनंदिन आयुष्यामध्ये मोठे बदल घडवून आणणार आहे. या निर्णयाची सविस्तर अंमलबजावणी नेमके कसे होणार आहे हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरत आहे. आता फक्त लक्ष देऊन 1 मिनिट पाहून घ्या. बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून जे निर्णय रखडले होते ते आता मार्गी लागत असून 15 दिवसांच्या नंतर याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार. सरकारने या महत्त्वपूर्ण निर्णयाचा अधिकृत असा GR सुद्धा आता काढल्यामुळे ज्येष्ठांच्या अनेक जुन्या तक्रारी आणि प्रलंबित मागण्या आता निकाली लागल्या आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीवर जरी थोडासा भार पडला तरी ज्येष्ठांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे यावेळी दिसून येत असून याचे परिणाम 5 दिवसानंतर दिसायला लागणार आहे. कारण की ज्येष्ठांसाठी सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आले आणि बघा 4,500 रुपये दरमहा ज्येष्ठांच्या खिशामध्ये आता पडणार आहे. आरोग्य आणि आर्थिक मदतीसोबतच बघा आता ज्या ज्येष्ठ नागरिकांना मुले नीट सांभाळत नाही त्यांच्यासाठी देखील सरकारने विशेष कायदेशीर संरक्षणाची घोषणा केली आहे. आता बघा औषध उपचाराचा आणि दैनंदिन खर्चाचा सर्व भार सरकारच उचलणार असल्यामुळे कोणावरही आता म्हाताऱ्या व्यक्तींना अवलंबून राहण्याची गरज उरणार नाही. सन्मानाने जगण्यासाठी सरकारने दिलेला हा एक प्रकारचा सर्वात मोठा आधार देखील मानला जात असून येत्या काही दिवसामध्ये याचे सविस्तर नियम प्रसिद्ध केले जाणार आहे. हो, येत्या काही दिवसामध्ये याचे नियम सविस्तर प्रसिद्ध होणार आहे. आता नियम देखील कोणते आहे बघा, नियम अत्यंत साधे आणि सोपे आहे. कारण की ही योजना फक्त आजी आजोबा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच मर्यादित आहे. कोणत्याही या ठिकाणी तरुण व्यक्तीला हा लाभ या ठिकाणी मिळणार नाही हे मात्र लक्षामध्ये ठेवा. हा सर्व लाभ
15 पाडून घेण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा अर्ज करावा लागणार आहे आणि काही विशिष्ट कागदपत्रे तातडीने तयार करून ठेवावी लागणार आहे। हे तांत्रिक काम वेळेमध्ये पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला दरमहा 4,500 रुपयांची पेन्शन किंवा मोफत उपचाराची सुविधा मिळणे कठीण होणार आहे। त्यामुळे हे काम करून घ्या। बघा, त्यामुळेच प्रशासकीय स्तरावर जे काय प्रोसेस सांगितली जात आहे ती समजून घेणे आणि 5 दिवसानंतर होणाऱ्या बदलांसाठी तयार राहणे प्रत्येक पात्र आजी आजोबा किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी आता महत्त्वाचं आहे। मोफत उपचारांसाठी एक विशेष कार्ड काढणे आता अनिवार्य झालं आहे। बघा, कदाचित या ठिकाणी भरपूर नागरिकांनी हे कार्ड पण असेल। बघा, या एकाच कार्डवर 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोठ्या शस्त्रक्रिया, ऑपरेशन किंवा हृदयविकारासारखे उपचार आता मोफत केले जाणार आहे। सरकारने या संपूर्ण योजनांसाठी 40,000 कोटी रुपयाचा प्रचंड मोठा निधी आता मंजूर दिला असून बघा, लक्षामध्ये घ्या, आता 40,000 कोटी एवढा मोठा निधी मंजूर आता झाला आहे। यातून शेतकरी कर्जमाफी आणि ज्येष्ठांची पेन्शन हे दोन्ही विषय मार्गी लावले जाणार आहे। हा निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्यामुळे येत्या 15 दिवसानंतर यामध्ये मोठी पारदर्शकता आल्याची पाहायला मिळणार आहे। परंतु थांबा, सरकारने या लाभासाठी वार्षिक उत्पन्नाची अट देखील ठेवली आहे। बघा, 2.5 लाख रुपयांची अट या ठिकाणी कडकपणे लागू केली असून खऱ्या आणि गरजू ज्येष्ठांनाच या योजनेमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे। ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे आणि ज्यांची जमीन 10 एकरपेक्षाही कमी आहे त्यांनाच या 4,500 रुपयांचा पेन्शन योजनेचा लाभ मिळणार। ज्यांच्याकडे बघा उत्पन्नाचे मोठे साधन आहे त्यांना या योजनेमधून वगळण्यामध्ये येणार आहे। कारण की बघा, ही योजना खऱ्या आणि गोरगरीब व्यक्तींसाठी, आजी आजोबांसाठी सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यामध्ये आली। विशेषतः महाराष्ट्रामधील 14 जिल्ह्यामधील गोरगरीब आणि दुर्गम भागामधील ज्येष्ठांसाठी ही योजना एक मोठे वरदान ठरणार आहे। ज्या कुटुंबातील मुले सरकारी नोकरीमध्ये आहे किंवा जे ज्येष्ठ नागरिक टॅक्स भरतात त्यांना पेन्शन योजनेचा लाभ अजिबात मिळणार नाही असे डायरेक्टली सरकारने स्पष्ट केले आहे। यामुळे योजनेचा लाभ केवळ त्याच वर्गाला मिळणार आहे ज्याला त्याची खरंच या ठिकाणी गरज आहे। आता बघा, आता 5 दिवसानंतर अधिकृतपणे जो काय GR आहे, बघा सरकारच्या माध्यमातून सध्या GR प्रकाशित झाला नाही। आता GR जेव्हा प्रकाशित करण्यामध्ये येणार तेव्हा या ठिकाणी ह्या सर्व बाबी समोर येणार। बघा, GR सध्या काढलेला आहे परंतु प्रकाशित झालेला नाही। GR प्रकाशित झाल्याच्या नंतर एक महत्त्वाची अपडेट समोर येणार आहे। 15 दिवसाच्या आतमध्ये हा GR या ठिकाणी समोर येणार आणि मग समजणार कोणते डॉक्युमेंट लागणार आहे। बघा, आणि तुम्हाला काय करायचे आहे। सध्या तरी काय GR या ठिकाणी समोर आला नाही आणि टप्प्याटप्प्याने या ठिकाणी अर्ज सुरू करण्यामध्ये येणार आहे। बघा, त्यामुळे वेळ वाया न घालवता आपली सर्व आवश्यक कागदपत्रे आणि आधार लिंकिंग, काही महत्त्वाची कामे राहिली असतील बँकेविषयी ते करून घ्या। कारण की सरकारच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी आता योजना सुरू करण्यामध्ये येत आहे आणि पात्र ज्येष्ठ नागरिक जे का आहे यांच्यासाठी 4,500 रुपये महिना सुरू करण्यामध्ये येत आहे। ही होती महत्त्वाची बातमी। धन्यवाद।